आता बातमी पुण्यात नाही. पुण्यातील दौऱ्यावेळी ट्रॅफिकच्या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अजित पवारांसमोर आपल्या व्यथा मांडल्यात। याच वेळी एका महिलेनं अजित पवारांना तुम्हीही पर्रीकरांसारखं फिरा असं म्हटलं आणि त्यावर अजित पवारांनी कोण पर्रीकर असा सवाल केला। त्यानंतर या महिलेनं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासारखं असं उत्तर दिलं आणि त्यांच्यासारखं तुम्ही फिरा असं म्हटलं। ट्रॅफिक संदर्भात माहिती नाही असं होऊ शकत नाही, पण कधीतरी माहिती न घेता ट्रॅफिकच्या वेळी फिरा, तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार हा यावरचा उपाय नाही असं यावेळी या महिलेनं म्हटलं। याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे। आता मी विचार यांनी निवेदन पण दिलेलं आहे। याच्यात वेगवेगळ्या एजन्सी आल्या, पीएमसी आली आहे, पीएमआरडी आली आहे। अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी आणि पीएमआरडी, त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे। आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहेत। त्याबद्दल काही शंका नाहीये, पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी इथेच राहतात, तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे। असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही। मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर, ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला। दॅट इज द बेस्ट सोल्युशन। अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर, असं आम्हाला म्हणायचं नाहीये। फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला।